जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून उत्साहपूर्ण वातावरणात प्रस्थान झाले। माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी या भावनेने अवघे भक्तजन खांद्यावर भागवत धर्माच्या पताका घेऊन पंढरीस निघाले। त्यांच्या मुखी एकच ध्यास आहे, तो म्हणजे नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया, सुख देईल विसावारे, गात जा प्रेम मागा विठ्ठली। गरुड, टक्के, दिंडी, कुंचे, पताकांचे भार घेऊन आलेल्या वैष्णवांच्या साक्षीत जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले। त्यावेळी उपस्थितांना धन्य देवगाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग याची प्रचिती आली। हा अनुपम्य सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी गर्दी केली होती। त्यांच्या मुखात ज्ञानोबा तुकाराम असा जप होता आणि मनात सावळ्या विठ्ठलाचे रूप होते। परंपरेनुसार पालखी प्रस्थान सोहळ्याचा प्रारंभ पहाटे 4:30 वाजता शिळा मंदिराच्या महापूजेने आणि महाअभिषेकाने झाला। त्यानंतर 5:30 वाजता मुख्य मंदिरातील विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष शिवाजी मोरे आणि विश्वस्तांच्या उपस्थितीत झाली। इनामदार वाड्यात महाराजांचे वंशज दिलीप गोसावी यांनी सापत्निक पादुकांची पूजा केली। त्यानंतर सुरेश म्हसलेकर यांनी चांदीच्या पादुका डोक्यावर घेऊन त्या टाळ मृदुंगाच्या गजरात मुख्य मंदिरातील भजन मंडपात आणल्या। या कालावधीत गावात दिंड्यांचे आगमन झाले। भजनी मंडपात राज्याचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सपत्नीक पूजा केली। त्यांच्या समवेत पूजेचा मान पायी दिंडीतील पिराची कुरोली येथील जनार्दन लांबकाने यांना मिळाला। संत तुकाराम महाराज पालखी सोहळा उगम आणि विकास पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते झाले। यंदा राज्यावर दुष्काळाचे सावट जाणवत असले तरी पालखी सोहळ्याला पाणी टंचाई जाणवू देणार नाही असे आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी दिले। या कार्यक्रमानंतर 4च्या सुमारास पालखी भजनी मंडपातून प्रदक्षिणेसाठी बाहेर आली। यावेळी मंदिरात पुंडलिक वरदे हरिविठ्ठलचा स्वर टिपेला पोचला होता। टाळ मृदुंगांच्या सुरावटीने वातावरणात भक्तीचा अलौकिक रंग भरला होता। तब्बल 2 वर्षानंतर खासदार सुरेश कलमाडी यांचे पुणे महानगरपालिका भवनामध्ये पुनरागमन झाले। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी तब्बल 9 महिने तिहार तुरुंगातील मुक्कामानंतर पुण्याच्या राजकारणात पडद्यामागे गेलेले पुण्याचे खासदार सुरेश कलमाडी यांनी पुणे महानगरपालिकेत पहिल्यांदाच आपले पाऊल ठेवले। महापालिकेत 1997 नंतर प्रथमच सुरू करण्यात आलेल्या क्रीडा समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते करण्यात आले। या निमित्ताने तब्बल 2 वर्षानंतर कलमाडी यांनी महापालिकेत पाऊल ठेवल्याने काँग्रेस नगरसेवकांमध्ये उत्साह सळसळत होता। तर भ्रष्टाचार प्रकरणी आरोपी असलेल्या कलमाडी यांना पुन्हा पुण्याच्या राजकारणात प्रवेश मिळू नये अशी मागणी करत विरोधी पक्षाच्या समर्थकांनी कलमाडी यांचा निषेध व्यक्त केला। यात भाजप आणि मनसे या विरोधी पक्षांच्याच समर्थकांचा समावेश होता। परंतु या विरोधातही खासदार सुरेश कलमाडी यांना पुणे महानगरपालिकेत प्रवेश करण्यात यश मिळाले। या मिळालेल्या यशामुळे कलमाडी यांचे पुणे महानगरपालिकेतील वर्चस्व कायम राहिले आहे। यावेळी माजी गृहमंत्री रमेश बागवे, उपमहापौर दीपक मानकर तसेच पुणे महानगरपालिकेचे मुख्य पदाधिकारी आणि नगरसेवक यांची उपस्थिती होती। कलमाडी यांनी महापालिकेच्या क्रीडा समितीचे उद्घाटन करून महापालिका आयुक्त महेश पाठक यांच्याशी पुण्याच्या अनेक प्रश्नांवर चर्चाही केली। यावेळी झालेल्या निदर्शनांवर नियंत्रण ठेवत उपमहापौर दीपक मानकर यांच्या समर्थकांनी परिस्थिती आटोक्यात आणली।
यंदाच्या वर्षी पावसाने अजूनही जोर न धरल्याने खडकवासला आणि पानशेत धरणातील असलेला मृत पाणीसाठा वापरण्याची वेळ पुणेकरांवर आली आहे. पुणे शहर आणि परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत आणि खडकवासला धरणात मिळून अवघे 1.70 TMC पाणी शिल्लक आहे. पावसाने दडी मारल्यास धरणातील मृत पाणीसाठा वापरण्यात येणार आहे. खडकवासलामधून संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. त्या पाण्यातून शेतीला पाणी मिळणार आहे. खडकवासलातून 1.25 महिन्यापासून शेतीचा पाणी पुरवठा बंद आहे. दौंड, इंदापूर, हवेली आदी तालुक्यातील 66,000 हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. या पिकांना काही प्रमाणात जीवनदान देण्यासाठी या पाण्याचा लाभ होणार आहे. संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यातून शेतीला कसेबसे फक्त अर्धा TMC पाणी मिळणार आहे. खडकवासलापासून 202 किलोमीटर अंतरावर असलेल्या इंदापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत मुठा कालव्यातून पाणी वेगाने जाण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. 15 जुलैपर्यंत पुणे शहर आणि परिसराला पुरेशा प्रमाणात पिण्यासाठी पुरेल इतके पाणी पानशेत आणि खडकवासला धरणात शिल्लक आहे. धरण खोऱ्यात अद्याप पाऊस पडला नाही, त्यामुळे पाणीसाठ्यात किंचितही वाढ झाली नाही. केवळ पुणे शहर आणि परिसराला पिण्यासाठीच पाणी वापरले जात आहे. असे असताना अतिरिक्त वापरामुळे धरणातील पाणी साठ्यात नियोजनापेक्षा अधिक घट सुरू असल्याचे खडकवासला पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे. निर्मिती ही मानवाची सहज प्रेरणा असून ती ज्या समाजात जास्त असते त्याला सुसंस्कृत समाज म्हणतात, असे मत ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द. बी. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. स्वरमहिमा प्रकाशनच्या वतीने ब्रिजलाल नाईक यांच्या मयूरपंख या कथासंग्रहाचे आणि शरद अत्रे यांच्या नक्षत्रांची फुले या कविता संग्रहाचे प्रकाशन डॉक्टर कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक म. श्री दीक्षित अध्यक्षस्थानी होते. यावेळी स्वरमहिमा प्रकाशनच्या चारुशीला बेलसरे, अरविंद नेरकर उपस्थित होते. डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, भाषा आणि साहित्यात प्रशिक्षित नसलेले डॉक्टर, वकील, अभियंता हे साहित्य क्षेत्रात येत आहेत ही मराठी साहित्यासाठी समाधानाची बाब आहे. इतर क्षेत्रात वावरणाऱ्यांनीही साहित्य निर्मितीसाठी मेहनत घेतली पाहिजे. प्रत्येकाच्या मनात एक कवी दडलेला असतो, मात्र व्यावहारिक दडपणामुळे ते कवीपणाला जागे करत नाहीत. लेखकाने लेखन ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाल्यावर त्यावरचे प्रेम कमी करावे, कारण ते समाजाचे होते. ग्रंथ वाचनाची आवड नव्या पिढीत निर्माण करायला हवी. बदलते तंत्रज्ञान आणि माहितीच्या सुविधा यामुळे वाचनाची आवड कमी न होता ती वाढली पाहिजे, अशी अपेक्षाही डॉक्टर कुलकर्णी यांनी व्यक्त केली. दीक्षित म्हणाले, हल्ली कथा आणि कवितेला खूप वाईट दिवस आले आहेत. ते साहित्य प्रकाशित करायला प्रकाशक तयार होत नाहीत. ही परिस्थिती बदलली पाहिजे. संगणक युगातही वाचनाची आवड निर्माण करणे गरजेचे आहे. प्रकाशन समारंभानंतर रंगभक्तीचे हा भक्तिगीत गायनाचा कार्यक्रम झाला. सृजन फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे स्वरोत्सवाचे दिनांक 16 आणि 17 जून रोजी आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे उद्घाटन 16 जून रोजी सायंकाळी 5 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे. भोळे यांचे कार्यक्षेत्र प्रामुख्याने नाट्यक्षेत्र असल्याने दिनांक 16 रोजी सायंकाळी 5 वाजता नाट्यसंगीताच्या गायनाचा कार्यक्रम होईल. त्यात प्रथमेश लगाटे, अमोल बावडेकर, शिल्पा पुंटांबेकर, नीलाक्षी पेंढारकर यांचे गायन होईल. उदय कुलकर्णी, भरत कामत, माऊली टाकळकर हे साथ संगत करतील. निवेदन डॉक्टर अजय वैद्य करतील. दुसऱ्या दिवशी पणजी येथील युवा गायिका सुमेधा देसाई यांचे गायन होणार असून रूपक कुलकर्णी, अभिजित पोहनकर आणि रामदास पळसुले, कालीनाथ मिश्रा यांची जुगलबंदी सादर होणार आहे. शरोरी जमिनीस आणि ऋतुजा सोमण यांचे कथ्थक नृत्य होईल. या स्वरोत्सवाची सांगता पंडित उल्हास कशाळकर यांच्या गायनाने होणार आहे. यावेळी पंडित सुरेश तळवळकर, पंडित अरविंद थत्ते हे साथ संगत करणार आहेत. ज्येष्ठ गायक आणि मृदुंग वादक CP व्यंकटरमण, विष्णू सूर्या वाघ यांचा यावेळी सत्कारही करण्यात येणार आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू उद्या याच वेळी. नमस्कार.